सोशल मीडियामध्ये मध्ये एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती ती म्हणजे पक्षी मरताना कुठे जातात. बरोबर. आपल्याला मेलेले पक्षी का दिसत नाहीत? होतं काय माहितीये का की माणसांना ना चमत्कार आवडतात. माणसांना अभ्यास नाही आवडत, माणसांना फॅक्ट्स नाही आवडत, कारण ते करायचं असेल तर कष्ट घ्यायला लागतात. पण चमत्कार आहे म्हटलं की संपला ना विषय. बरोबर. कारण पक्षी कोणीतरी लिहिलंय ना आणि व्हॉट्सअपवर केलेली पोस्ट आहे म्हणजे मग ती खरीच असणार. करेक्ट. सो पक्षी मरताना कुठे जातात तर त्याच्या पोस्टचा सारांश असा होता की आपल्याला पक्षी मरताना दिसत नाही कारण ते उडून आकाशात अशा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये वगैरे जातात की तिकडे त्यांचं विघटन होऊन जातं. आकाशातच विघटन होतं. हां, म्हणजे ते इतक्या लेवलला उंच उडून जातं. म्हटलं मग पेंग्विनचं काय होतं? शामुरगाचं काय होतं? पक्षी नाही आहे का तो? लॉजिकल आहे ना. आणि मूळ तुम्हाला पक्षी दिसत नाही कारण तुम्हाला जे पक्षी दिसतात ते आकाराने एवढूसेच असतात. ते पडल्यानंतर जमिनीवरती एकतर चटकन त्यांना निसर्गातली सफाई यंत्रणा जी आहे नैसर्गिक ते कामाला लागते. कावळे येतात, घारी उचलून घेऊन जातात त्यांना. मांजरी आहेत, कुत्रे आहेत, जे अपॉर्च्युनिस्टिक फीडर्स आहेत. तर हे लगेच पटापट येऊन त्यांना खाऊन मोकळं करून टाकतात ती बॉडी अख्खी. विघटन होऊन जातं. तुम्हाला त्याचे हाडाचा तुकडासुद्धा सापडत नाही. कारण मांजरी कुत्रे तर हाडंसुद्धा चावून खाऊन टाकतात. त्याच्यामुळे तुम्हाला दिसतच नाही. मुंग्या आहेत. त्यामुळे त्यांचं पटकन विघटन होऊन जातं. तुम्हाला नाही दिसत. आणि अनेकदा असं असतं की हे असे पक्षी जे असतात, ते प्राणी असतात, त्यांना कळतं आपल्या मृत्यूची चावूल लागलेली आहे. ओके. सो मग ते युजली असा एखादा निवडतात की मृत्यू येत असताना मात्र स्वतःची शिकार होऊ नये. कारण शेवटी जीवाची भीती आहे ना, तो इन्स्टिंक्ट मरेपर्यंत शाबूत असतो त्यांचा.